प्रणाम. लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत हा विचार कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो. कधीकधी आपण मनातली एखादी खरी आणि प्रामाणिक भावना सोशल मीडियावर किंवा मेसेजमध्ये लिहितो, पोस्ट करतो, पण लिहून झाल्यावर मन शांत राहत नाही. थोड्या वेळाने लक्ष पुन्हा फोनकडे जातं. आपण लिहिलेलं कोणी वाचलं असेल का, कोणी काही प्रतिक्रिया दिली असेल का, असे विचार मनात येत राहतात. कोणी छान म्हटलं की बरं वाटतं, पण कोणी काहीच म्हटलं नाही तर मनात कुठेतरी काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. आणि इथेच एक खोल प्रश्न उभा राहतो की आपल्याला खरंच फक्त व्यक्त व्हायचं होतं की समोरच्याकडून आपल्याला मान्यता हवी होती, व्हॅलिडेशन हवं होतं. हा अनुभव फक्त एका पोस्टपुरता किंवा मेसेजपुरता मर्यादित नाही. ही आपल्या मनाच्या त्या एका सवयीची चाहूल आहे जिथे आपलं समाधान हे इतरांच्या प्रतिसादावर अवलंबून राहायला लागतं. तसंच आपण एखादं काम मनापासून केलेलं असतं. आपल्याला वाटतं की ते खरंच खूप चांगलं झालं आहे, पण जर कोणी अपेक्षेप्रमाणे कौतुक केलं नाही तर मनात एक हलकीशी पोकळी तयार होते. ही पोकळी फार मोठी नसते, पण काहीतरी कमी असल्यासारखं जाणवत राहतं. संवाद संपल्यानंतरही आपण तो पुन्हा पुन्हा आठवत राहतो की आपण काही चुकीचं बोललो का, त्यांना काय वाटलं असेल. म्हणजे गोष्ट संपलेली असली तरी आपलं मन मात्र शांत होत नाही. ते अजूनही बाहेरच्या त्या प्रतिसादांशी जोडलेलं राहतं. सोशल मीडियावरची लाईक हा त्याचाच एक स्पष्ट दिसणारा भाग आहे. पण हा अनुभव फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नाही. तो आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या आपसातील संवादांमध्येही दिसून येतो. आपल्याला आतून मान्यता हवी असते. कुणीतरी आपल्याला स्वीकारावं, आपण जसे आहोत तसे ठीक आहोत हे कुणीतरी आपल्याला बाहेरून सांगावं असं मनाला सारखं वाटत असतं. आणि ही गरज एका ठिकाणचीच नसते, ती वेगवेगळ्या नात्यांमध्ये वेळोवेळी प्रकट होत असते. लहानपणी आईवडिलांकडून, मोठं झाल्यावर आपल्या जोडीदाराकडून, मित्रांकडून, कामाच्या ठिकाणी आणि समाजाकडूनही. म्हणजेच ही मान्यतेची गरज केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते. आपल्या जवळजवळ प्रत्येकच नात्यात एक शांत अपेक्षा दडलेली असते की कुठेतरी आपलं कौतुक व्हावं, आपल्याला मान्यता मिळावी. आणि हे एक अगदी साधं आणि मानवी सत्य आहे, यात गैर काहीच नाही. आपल्याला मान्यता हवी असते हे खरं आहे, पण कधीकधी ही मान्यता मिळवण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी आपण स्वतःला बदलायला लागतो. कधी आपण इतरांसाठी आपलं मत बदलतो. आपल्याला त्यांचं मत पटतंय म्हणून नाही, तर समोरून नकार मिळू नये म्हणून. कुणी आपल्याला नाकारू नये किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करू नये या भीतीमुळे आपण स्वतःशी प्रामाणिक राहत नाही. तसंच कधीकधी एखाद्या बाबतीतली आपली असहमती आपण व्यक्तच करत नाही. आपल्याला काहीतरी वेगळं वाटत असतं, पण आपण शांत राहतो. कारण आपण जर बोललो तर संबंध बिघडतील असं आपल्याला वाटतं आणि मान्यता टिकवण्यासाठी आपण आपलं खरं मत मनातच दाबून ठेवतो. आणि हे सगळं इतक्या सहज आणि नकळत घडतं की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. कधीकधी आपल्याला फक्त कौतुकच नको असतं, तर आपण एक चांगली, समजदार आणि प्रामाणिक व्यक्ती आहोत किंवा एक प्रामाणिक साधक आहोत हे इतरांना दिसावं अशी एक मनोमन इच्छा असते.
ही इच्छा उघडपणे व्यक्त होत नाही, पण आतून ती शांतपणे काम करत असते. आता असं वाटणं पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणणं कठीण आहे, कारण ही गरज खूप स्वाभाविक आहे, अगदी नॅचरल आहे. आपल्याला कोणीतरी पाहावं, लक्षात घ्यावं, स्वीकारावं आणि आपण योग्य आहोत असं आपल्याला वाटावं, ही मान्यतेची आणि स्वीकाराची ओढ खूप खोलवरची आहे. पण एकीकडे अशी ओढ जाणवत असतानाच दुसरीकडे आपल्याला हेही लक्षात येतं की जेव्हा आपली आंतरिक स्थिरता ही इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असते, तेव्हा आपली शांतता आपल्या हातात राहत नाही. कोणी कौतुक केलं तर आपल्याला ठीक वाटतं, कोणी दुर्लक्ष केलं तर आपण अस्थिर होतो. आज कोणी मान्यता दिली तर मी योग्य आहे, उद्या कोणी काही बोललं नाही तर मी योग्य नाही, असं म्हणजे आपली स्वतःबद्दलची भावना अशी सतत बदलत राहते. अशावेळी शांत बसणं खूप कठीण होतं, कारण शांततेत बाहेरून काहीच मिळत नाही. तिथे आपल्यासाठी टाळ्या वाजवणारं किंवा तू बरोबर आहेस असं म्हणणारं कोणीच नसतं. आणि या सगळ्यात अगदी नकळतपणे आपण आपल्या स्वतःच्या स्पष्टतेपासून, आपल्या क्लॅरिटीपासून दूर जायला लागतो. आपल्याला आतून खरोखर काय वाटतंय यापेक्षा बाहेरचं जग आपल्याबद्दल काय विचार करतंय यालाच जास्त महत्त्व मिळायला लागतं. आणि मग इथे एक साधा पण खोल प्रश्न उभा राहतो की जर मी ठीक आहे ही भावना फक्त इतरांनी सांगितल्यावरच तयार होत असेल, तर कोणीही आपल्याकडे पाहत नसताना आपण नेमके कोण आहोत? म्हणजे आपली स्वतःबद्दलची खात्री ही बाहेरच्या शब्दांवर आधारलेली आहे की आपल्या आतून उभी आहे? हा काही तत्त्वज्ञानाचा मोठा प्रश्न नाही, हा आपल्या प्रत्यक्ष अनुभवाचा प्रश्न आहे. समजा कोणालाही माहीत नसताना आपण एखादी चांगली गोष्ट फक्त आपल्याला योग्य वाटते म्हणून करतो, त्यावेळी आपल्या आत काय हालचाल होते? आपण तेव्हा शांत असतो का, की कोणीतरी ते पाहावं अशी एक हलकी इच्छा मनात डोकावत असते? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला मदत करतात. यासाठी हवं तर काही साधे प्रयोग आपण करून पाहू शकतो. लगेच काही बदलायचं नाही, फक्त पाहायचं. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट शेअर करण्याआधी क्षणभर थांबून स्वतःला विचारायचं की आपण हे खरंच आपल्या अभिव्यक्तीसाठी करतोय की कोणीतरी आपल्याला मान्यता द्यावी म्हणून करतोय? आणि समजा व्यक्त झाल्यानंतर जर बाहेरून काही कौतुक मिळालं नाही, कोणी ॲप्रिशिएट केलं नाही आणि मनात थोडी अस्वस्थता निर्माण झाली, तर ती लगेच दूर करण्याचा प्रयत्न न करता फक्त त्या अस्वस्थतेकडे शांतपणे पाहायचं. किंवा मग असंच कधीतरी एखादं चांगलं अर्थपूर्ण काम पूर्ण शांततेत चुपचाप करायचं, कुणालाही न सांगता. म्हणजे बाहेरच्या प्रतिसादाशिवाय आपल्याला आपल्या आत नेमकं कसं वाटतंय, आपण स्वतःसोबत शांत आणि स्थिर राहू शकतो का, हे पाहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न मान्यतेची गरज संपवण्यासाठी नाही, ती पूर्णपणे नाहीशी व्हावी असा आपला आग्रह पण नाही. माणूस म्हणून ती गरज आपल्यात असतेच आणि ती असणं चुकीचं पण नाही. इथे फक्त आपल्याला इतकंच पाहायचं आहे की आपली आतली स्थिरता नेमकी कशावर आधारलेली आहे? ती स्वतःच्या स्पष्टतेवर उभी आहे की इतरांच्या शब्दांवर आधारलेली आहे?
आणि हे आपण शांतपणे पाहू शकतो का? आणि हा शोध आपल्या आत अगदी हळुवारपणे घ्यायचा असतो. इथे कुठलीही घाई नको, कुठलाही दबाव नको. आणि मग असं करता करताच फक्त अशा स्पष्ट आणि निरपेक्ष पाहण्यातूनच हळूहळू आपल्या आत आपल्याला यापूर्वी कधीही न जाणवलेली अशी एक वेगळी, खोल आणि प्रसन्न शांतता आणि स्वतंत्रता अनुभवाला येते. प्रणाम. धन्यवाद.